500 रुपयाची नोट हवी मला तुझ्या प्लीज. अच्छा जॅकेट दिलं का? तू बांध पाडून दाखव. युनिफॉर्मची मजा आहे का, ती मॅजिक आहे काहीतरी. मला कोणाचं तरी संरक्षण करायचं आहे, हा थॉटच इतका भन्नाट आहे ना. त्यासाठी तुम्हाला पर्सनली आधी स्ट्रॉंग असावं लागतं. पोलीस जिथे कुठे जातात तिकडे काहीतरी क्राईम घडलेला असतो, की कोणी पाणी आणून दिलं, अरे साहेब कसे आहात, त्यांच्यासाठी सगळे गुन्हेगार आहेत. 1 वर्ष तर पूर्ण बेसिक गोष्ट लिहिण्यासाठी त्याचा सर्वे गोव्यामध्ये जाऊन जवळपास ही स्क्रिप्ट कम्प्लीट केली. स्क्रीन प्ले डेव्हलप गोव्यात गेले शूटिंग करताना असं दमट वातावरण का असं आता समजलं. ज्या काळात आमचं शूटिंग ठरलं त्यावेळेस पितृवाडा चालू होता. 100-125 वर्षापूर्वीचा वाडा आहे. 20 वर्ष बंद होता. स्थानिक गावकरी आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की त्या वाड्यामध्ये शूट करू नका. त्यावेळेस त्यांना रात्री 1:30 वाजता तिथं काहीतरी एक मुलगा असल्याचा भास झाला आणि ते पळत आतमध्ये गेले आणि तो मुलगा पळत बाहेर गेला. नंतर दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावात चर्चा की त्या वाड्यात काहीतरी तुम्ही जितका वेळ शूटिंगला नाही दिला तितका वेळ तुम्ही प्रमोशनसाठी देताय. एकच दिवस शूटिंग केलं. आजचा प्रमोशनचा 5वा दिवस आहे. आणि 3.5 लाख रुपये खर्च केले मी कपड्यासाठी. परडेची भेट दिली का रे? नोकरी कधी केलीच नाही मी. रसवंती होती माझी, चालू होती मशीन, त्याच्यातही मोठं गेले. तुमचं मिसेस ऍडव्होकेट करेक्ट. ऍक्ट्रेस पण आहेत ते. नंतर त्यांना काय म्हणाला तुम्ही, बाबा तू तिथे कोर्टात जा, मी इथे ऍक्टिंग करतो असं? नाही नाही, ते तिनेच ठरवलं. तिच्या लक्षात आले हे काय लायकीचं आहे म्हणून. पोरं बेकार आहेत माझी त्या बाबतीत. हे बाबाचा पिक्चर लागला म्हणून पुढे जातात ते. स्त्रियांवर जे काही अत्याचार होत आहेत, सो मी एक IPS ऑफिसर म्हणून न्यायालयाकडे किंवा जे लॉ बनवतात आपल्या देशाचा, त्यांच्याकडे मी अशी बरखास्त करेन की तो शब्द मला मुद्दामून घ्यायचा नाही, कारण का मला आवडत नाही तो शब्द. तर त्याची जी शिक्षा आहे ती इतकी कठोर व्हावी की स्त्रीला हात लावण्यापूर्वी त्या शिक्षेचा विचार करेल की मी जर पकडलं गेलो तर माझं हे होणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवर. आज आपल्या पंचायतमध्ये सालबर्डीची संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे आणि या टीममध्ये जे कलाकार आहेत ना ते सगळे मार्तबर कलाकार आहेत. मी एकेकांचं तुम्हाला या ठिकाणी कौतुक आणि इंट्रोडक्शन करून देतो. सर्वप्रथम एक असे कलाकार ज्यांच्याकडे पाहता क्षणी आपल्याला असं वाटतं की अरे हा माणूस खरोखर यार आपला बाप आहे. कधी कधी असं वाटतं हा आपला बाप आहे. कधी कधी ह्यांच्याकडे बघताना असं वाटतं की ह्यांच्यासारखा माणूस आपल्या आयुष्यात पाहिजे. पण जितका त्यांचा चेहरा निरागस आहे ना तितकाच तो माणूस आपल्याला आपल्यासारखा वाटतो. अगदी हा बाप माणूस वाटतो. त्यामुळे मी जोरदार टाळ्यांच्या स्वागत करतो अभिनेते शशांक शेंडे यांचं. जोरदार टाळ्या. दुसरे कलाकार ज्यांच्याबद्दल मी काय सांगू की ज्यांचं कॉमेडीचं टायमिंग इतकं बेस्ट आहे ना तितकंच त्यांच्या प्रत्येक भूमिका बेस्ट आणि बेस्ट आहेत की त्यांनी अगदी मराठीपासून ते हिंदीपर्यंत त्यांचा झेंडा अटके पार पोचवलेला आहे. आणि त्यांचं मराठीवरचं प्रेम आणि त्यांच्या भाषेवरचं प्रेम आपल्याला पाहता क्षणी असं वाटतं की अरे हा माणूस खरा महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे एक हरुंदरी कलाकार, मी नुसतं त्यांना विनोदी अभिनेता म्हणणार नाही कारण त्यांनी विनोदाच्या सोबतच अनेक अशी पात्रही साकारली जी आजवर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून गेले. त्यामुळे असा एक जवळचा माणूस आणि भाषेवरती प्रेम करणारा माणूस असे कलाकार भारतजी गणेशपूर यांचं. मला वाटलं तू रडवशील मला. डोळ्यातनं पाणी यायला लागलं. इतकी सवय नाही राहिलेली आता. कौतुक. ह्यानंतर मी तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहे की जी दिसायला सुंदर जितकी दिसते ना तितकाच तिचा अभिनय सुंदर आहे. तिच्या एका स्माईलवरती संपूर्ण महाराष्ट्राची मुलं अगदी फ्लॅट होतात. पण जितका तिचा अभिनयावरती जोर आहे ना तितकाच तिचा नृत्यावरती तितकाच जोर आहे. त्यामुळे त्या अभिनयाच्या बरोबर नृत्य तिचं पाहताना आपल्याला अक्षरशः वाटतं क्या बात आहे. अशी एक परिपूर्ण अभिनेत्री आणि आपल्या महाराष्ट्राच्या संपूर्ण तरुण पिढीची एक काय म्हणतात एक क्रश अशी असलेली पूजा सावंत आपल्यासोबत आहे. तिचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या पंचायतमध्ये. लोकमतचे प्रेक्षक खलास. यानंतर आपल्या ह्या तिन्ही कलाकारांना आणि अजून जे कलाकार आहेत या सगळ्यांना मिळून ज्यांच्यावरती एक खूप मोठी जबाबदारी होती की ह्यांना घेऊन मी हा सिनेमा कसा पार पाडावा, माझ्या संहितेला कसा न्याय द्यावा, असे एक
मन घट्ट करून तुम्हा सगळ्यांना एकत्र घेऊन एक धुरा पार पडणारे दिग्दर्शक रमेशजी यांचं मी स्वागत करतो. रमेशजी चौधरी यांचं स्वागत करतो आपल्या पंचायतवरती. तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि खूप या ठिकाणी गंमत येणार आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं आमच्या लोकमत फिल्मीच्या ऑफिसमध्ये येऊन? एकदम बढिया वाटून आलं हे जे ऑफिस आहे. म्हणजे कसं आहे, आम्ही साधारण फोटोत पाहिलेलं आहे, काही पिक्चरमध्ये पाहिलं आहे, असं ॲक्च्युअली म्हणजे पहिल्यांदाच अशा प्रकारचं असं खतरनाक असं म्हणजे आणि होस्ट पण असं पाहिजे. होस्ट पहिलं. ॲक्च्युली आपण फिल्ममध्ये काम केलं आहे, पण फिल्मी तो वाटून राहिला खरं बिचळा असं कपडे बिपडे असं फ्लॉवर पॉट सारखं दिसतं. अशी कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट आणि खरं मनापासून आता खरं सांगा, मग तुझ्या ऑफिसमध्ये तुझी मस्करी काय, आमची काही हिंमत ताप आहे आहे काय? मग काय? हे खरंच आहे. मला प्रेक्षकांना सांगायचंय, जितके ते आता माझी स्तुती करतायत ना, त्याच्या मागे त्यांचं खूप मोठं प्लॅनिंग कळणार आहे आपल्याला. तू स्तुती म्हणून घेतोय हेच खूप त्याचं मोठेपण आहे. मोठेपण आहे. मला पूजाला प्रश्न विचारायचा आहे. तो डायरेक्ट माझ्याकडेच आय विल हा म्हणजे पूजाला प्रश्न विचारायचा की पूजा, सकाळी जेव्हा तू उठतेस तेव्हा आरशात पाहतेस, तेव्हा तू आरशात बघून पहिला प्रश्न तुला काय येतो? माझा स्वतःवर भरपूर विश्वास आहे, त्यामुळे मी आरशात बघून स्वतःला म्हणते यू आर द बेस्ट, तू करू शकतेस आणि तू हे करणार. बेस्ट. क्या बात. हे मला सांगायचं नव्हतं, पण मी असं म्हणते, प्रत्येक जण म्हणतात नथिंग रॉंग इन दॅट, पण मला भयंकर विश्वास आहे माझ्या स्वतःवर. क्या बात आहे पूजा. शशांक सर, हा तुम्हाला प्रश्न आहे. काय? हाच तुम्ही म्हणजे नाही, माझ्याकडे आरसाच नाहीये. मी आरसा घ्या. नाही, पण तुम्ही तुमच्या अभिनयात आरसाच करणार काय? तुम्ही सांग बरं. आम्ही आरशात चेहऱ्यातला पाहिलं जो आहे तो 30% भागच फक्त दिसतो आहे, ते बाकीचं असं दाढी स्वतःला ताडी काही बोलायचं असेल तर आरशात दिसलं पाहिजे, त्यासाठी आम्ही की मला आरशात- काहीतरी बोलायचंय माझ्या. आम्ही आरशात पाहिलं की ते अरे आपण आज पण हाच चेहरा आहे. आरसाच म्हणतो. असा लफडा आहे आमचा. बरं, पूर्वी तर म्हणजे जेव्हा कामं नव्हती, कामं मिळत नव्हती, त्यावेळेला उठायचं, आरशात बघायचं आणि फ्रस्ट्रेट व्हायचं, एवढंच होतं, बाकी काहीच नव्हतं. अरे यार आज पण हाच. अरे आज पण हा झाला माझं यार. नशीब समज बाकीचे जे कलाकार आहेत, कमलाकर सातपुते, अंशुमंती नाही येत आज, थँक्यू बोल, नाही तर नंतर त्यांनी तो तुमची आरसाच फोडला पंचायत असता. आम्ही गाठली असती. तुम्ही ना तुमच्या भूमिका नेहमी आम्हाला काही ना काहीतरी शिकवून जातात, काहीतरी वेगळं, म्हणजे समाजाविषयी जाण निर्माण करून जाते तुमचा अभिनय बघताना, तुमचं ते पात्र बघताना. तर म्हणजे हे तुम्ही ठरवून करता का, म्हणजे तुमच्याकडे स्क्रिप्टच तशा येतात? हे बघ, मुळात ऍक्टर आहे ना, उसने शब्दांवरती काम करणारा माणूस आहे या सगळ्याच्यात. जे लेखक लिहितो ते आम्ही प्रेझेंट करतो. होतं काय, तुला ती ऊसाची गाडी पाहिली कधी तू? ऊस बैलगाडी घेऊन जातो बघ, तर ती गाडी खरं तर बैल ओढत असतो आणि आजूबाजूच्या कुत्र्यांनी येत ना, ते त्या गाडीवर कुत्रं पण चालत असतं ते, आणि आजूबाजूची कुत्री त्याच्यावरती भुंकून आहेत म्हणून ते कुत्रं आहे ना गाडीच्या बरोबर मधून चालत असतं काय ह्याच्यामध्ये. तर त्या कुत्र्याला असं वाटत असतं की आपणच गाडी ओढतोय म्हणून. खरे ओढणारे बैल असतात, ते लेखक, दिग्दर्शक, निर्माते असतात. आम्ही त्या ह्याच्यासारखे होतो की बाकीच्यांपासून जपावर म्हणून ठेवलेलं असतं, पण आम्ही क्रेडिट घेत असतो. ऍक्टरचं फार क्रेडिट नाही याच्यामध्ये, सिरियसली नाही. फिल्म मध्ये ऍक्टर नाही फार. फार फिल्म मध्ये खरंच क्रेडिट नाही Very well ऍक्टर. said. जे काही आहे ते रायटरचं आहे, दिग्दर्शकाचं आहे. ढीक तू बादलीने अभिनय ओतला आणि त्याच्यामध्ये तो म्हटलं नाही मला तुझा व्हॉइस ओव्हरच वापरायचा, काय करशील तू? क्या बात आहे सर. भारत सर, मला सांगा की तुमच्या तिकडे नागपूरमध्ये तुम्ही मित्रांना जेव्हा भेटता तर कुठल्या गप्पा सुरू होतात तुमच्या? इन जनरल असं की तुमच्या फील्ड विषयी असतात? ते गप्पा म्हणजे आपण ज्या घरी करू शकत नाही त्या वावरात जाऊन करायचं, तेच गप्पा. बाकी अशा ज्या कायच गप्पा नाही. आज एकंदरीतच आपल्या फिल्मी गप्पा अजिबात नसतात. आमचे 4-5 मित्र आहेत, त्यांना काही कौतुक नाही आहे. नाव सांगा. नाव भरपूर आहेत, त्यांना काहीच कौतुक नाही आहे. किंवा ह्या ऍक्टर आहे किंवा याच्यासोबत फोटो काढले पाहिजे असं काहीही नाही आहे. त्यामुळे कसं आहे की आम्ही ते खूप अशी एक आमची बैठक जी आहे ती इतकी सुंदर असते की तिथं कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही. आणि साधारण नियम हाच की तिसऱ्या वाक्याला एक शिवी आली पाहिजे, नाही तर ते संभाषण फाऊल शिवीतलं विष मेलेलं असतं. विष मेलेलं असतं. तर असं आहे ते. त्यामुळे इतका मस्त वातावरण. तू कधी कधी ये आमच्या शेतात. येईन. हा. आणि मग तिथं आम्ही मुक्कामी असतो आणि 7-8 जणच असतो. बाकी असं खूप पसारा किंवा असं काही नसते.
आणि तिथं जेवण बनवण्यापासून ते बाकी सगळे जे आपण घरी करत नाही ते आपले हे आयुर्वेदिक काढे करतो आम्ही. अच्छा, काढे हो, काढे तिथं पितो आम्ही, आयुर्वेदिक काढा तिथं. थंडी ज्याने ताप, रात्री खोकला खूप छान यावरती झोप सगळ्यांवरती. थंडी खोकला ज्याने रात्री खूप चांगली झोप लागते. हो हा असे काढे तब्येत चांगली राहते. तब्येत थंडी चांगली वाजत राहते. नाही. सगळं आणि नैसर्गिक वातावरणात रमेश सर, तुम्हाला मी प्रश्न विचारतो की एकदा आपल्या सिनेमाची संहिता तयार झाली की प्रथम आपल्या डोक्यात विचार येतो की आपण शूटला कधी जायचं, पण त्याच्या पूर्वी ह्याची कास्टिंग कशा पद्धतीने करायची. तर ही सगळी मातब्दार मंडळी तुम्ही एकत्र मिळून हा सिनेमा केलात, तर सर्वात डिफिकल्ट तुम्हाला म्हणजे तुमची पंचायत केव्हा झाली ह्यांची कास्टिंग करण्यासाठी? पंचायत तशी झाली नाही, कारण की कास्टिंगची प्रोसेस जवळपास 2 ते 3 महिने अगोदर आमची चालू होती. सिनेमाचीच प्रोसेस मुळात खूप ही लेंदी होती. जवळपास 1 वर्ष तर पूर्ण बेसिक गोष्ट लिहिण्यासाठी, त्याचा सर्वे आणि तशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी. नंतर स्क्रीन प्ले डायलॉगसाठी रोहित शुक्रे, मी आणि सिद्धेश मोरे आम्ही तिघंजण गोव्यामध्ये जाऊन जवळपास ही स्क्रिप्ट कंप्लीट केली, स्क्रीन प्ले डायलॉग्स. त्यानंतर गोव्यात गेले चांगलं सुचतं. हे आपल्याला सांगितलं नाही आम्हाला नाही, आम्ही आलो नसतो चर्चा करायला गोव्यात. आणि ते सजेशन पण खूप छान करतात म्हणजे, आणि गोव्यात तर खूप चांगले सजेशन करतात शशांक सर. सारखं असं शूटिंग करताना असं दमट वातावरण का असं आता समजलं ते सगळं गोव्यात लिहिलेलं आहे म्हणून असं. आणि त्यानंतर मग प्रीला पण भरपूर वेळ, लोकेशन हंटिंग पासून सेट कुठं असावा काय त्यासाठी जवळपास 1 वर्षभर. 2024मध्ये प्री कंप्लीट झालं, 2025 ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शूट कंप्लीट झालं आणि 17 एप्रिल 2026ला तो सिनेमा रिलीज होते. कास्टिंग संदर्भात तारखा मिळण्यासंदर्भात असं की ज्या काळात आमचं शूटिंग ठरलं असं ठरवून नव्हतं, पण जे काही तारखा काढल्या त्यावेळेस पितृवाडा चालू होता. पितृपक्ष म्हणजे ज्याला आपण म्हणतो ते 20 दिवस कोणीच कुठलं शुभ काम करत नाही, कुठंच शूटिंग चालू नसतात, काय नसतात. तर जशा जशा तारखा काढल्या प्रत्येक कलाकाराला विचारण्यात आलं आमचे EP दीपक कुदळे यांच्याकडून, तर सगळ्यांच्या तारखा जुळत गेल्या. कारण की तो दिवसच असं होतं की 20 दिवस माणूस कुठलंच शुभ कार्य करत नाही किंवा महाराष्ट्रात शक्यतो कुठली शूटिंग शक्यतो होत नाही. म्हणजे पितृपक्षामध्ये ह्या सिनेमाचं शूटिंग सुरू झालंय. पुढे ऐक हा, पुढे आणि त्या 20 दिवसामध्ये पितृपक्षामध्ये आम्ही अख्खं शूटिंग केलं. याची ज्यावेळेस स्क्रीन प्ले डायलॉग्स लिहिला गेला त्यावेळेस पण पितृपक्ष चालू होता. त्यावेळेस म्हणजे मी DOP आणि रोहित शुक्रे आमच्याकडेही काम नव्हतं, कारण की त्या 20 दिवसात शूटिंग किंवा कुठलंच कार्य होत नाही. म्हणून आम्ही गोव्याला जाऊन याचा स्क्रीन प्ले डायलॉग्स वर्कआउट केला. ऑनसेट शूटिंग होतं त्यावेळेस पण ते होतं. आणि ज्यावेळेस आता आमचा सिनेमा रिलीज होतोय 17 एप्रिलला, तर तो दिवस पण आमच्यासाठी अमावस्येचा दिवस आहे. अमावास्या आहे. हां, तर म्हणजे बऱ्याचशा यातल्या घटना, बऱ्याचशा गोष्टी ह्या अमावस्याच्या रात्रीच घडलेल्या आहेत. क्लायमॅक्स जो झाला तिकडे लिहिला होता, वाड्याचं शूट ज्या दिवशी शूट झालं त्या पंधरवाड्यातल्या सगळ्यात मोठी अमावस्या असते पितृपक्ष अमावस्या, त्याच दिवशी आम्ही ते शूट केलं. क्लायमॅक्सचं शूट झालं. विशेषतः म्हणजे तो वाडा 100 ते 150-125 वर्षापूर्वीचा वाडा आहे. 20 वर्ष बंद होता. स्थानिक गावकरी आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की त्या वाड्यामध्ये शूट करू नका, एक तर शूटिंगचा कालखंड तुमचा असा आणि पितृ पंधरवाडा, त्यात सर्व पितृपक्ष अमावस्या, त्यात नाईटचं शूट रात्री 7 ते सकाळी 7, आणि त्यात क्लायमॅक्स आमचा जो लिहिताना पण तेच होतं पितृपक्ष अमावस्या. शूट करताना योग ठरून नाही, जे आलं ते आलं, आम्ही करत गेलो. कारण की फारशा गोष्टीवर माझा विश्वास नाही या कुठल्याच वगैरे. आणि तरी देखील आम्ही शूट केलं आणि ते शूटिंग खूप छान चांगलं झालं. आणि येणारी आमची पूर्वीची तारीख 3 तारीख होती, पण टेक्निकल काही गोष्टी अजून बाकी होत्या, साऊंड इफेक्ट, सराउंडिंग साऊंड किंवा सेन्सॉर, या बऱ्याचशा गोष्टी, म्हणून ती तारीख 17 गेली. पूर्वी 3 एप्रिल होती. आणि नंतर आत्ता लक्षात येतंय की यार 17 तारखेला पण अमावस्या आहे. पुरोगामी शुभ आहेत त्या गोष्टी सगळ्या. सगळं पुरोगामी विचाराचा चित्रपट केलाय. आणि संपूर्ण कलाकार मंडळी आज या ठिकाणी तर आहेत. पूजा मॅम, शशांक सर, भरत दादा, अजून बरेच कलाकार आहेत आमचे. ओमकार भोजने आहेत, रोहित कोकाटे, तो कोकणातला आहे ना. हा, तो बहुतेक अमावस्याला सगळ्यांना नारळ वाटेल त्याच दिवशी. कोकणामधले 3 आहेत, ओमकार आहे, अंशू आहे आणि साक्षात सावंत सर. बाकी मग माधव अभ्यंकर सर आहेत. असे संपूर्ण कलाकार आहेत आणि सगळ्यांनी खूप कॉपरेट केलं, खूप हे केलं. इव्हन शूटिंगचा मुहूर्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप मुसळधार पाऊस चालू झाला, कारण की कोकण किनारपट्टीत काही बदल झाला. त्यानंतर अख्ख्या पावसामध्ये आम्ही 10 दिवस शूट केलं. पूर्ण पावसामध्ये माझी टेक्निकल टीम आणि आर्टिस्ट
म्हणजे ॲक्शनच्या वेळेस आर्टिस्टच्या डोक्यावरती छत्री आहे आणि DOP आणि आमच्या डोक्यावरती छत्री आहे. ॲक्शन म्हटलं की छत्री काढणं, सीन शूट करणं, कट म्हटलं की पुन्हा छत्री, असे आम्ही काही सीन केले. सिनेमामध्ये ॲक्च्युअल एकच सीन होता पावसाचा आमचा, पण अख्ख्या सिनेमात पाऊस आला, त्यामुळे बरेचसे सीन पावसामध्ये डेव्हलप झाले, जे ओरिजिनल पाऊस आहे सिनेमामधला दिसतोय तो. आणि पुन्हा काही गॅप घेऊन मग पुन्हा राहिलेलं शूटिंग आम्ही कम्प्लीट केलं. एकंदरीत सगळं झालं असं प्रवास आहे, मजेशीर आहे. डेंजर प्रवास. आणि मला म्हणजे अमावस्येला म्हणजे आपण किती अशुभ मानतो आणि त्याच दिवशी सगळ्या सडनली अशा गोष्टी घडत गेल्या आणि पॉझिटिव्ह घडत गेल्या. सो एक पॉझिटिव्ह साईन असू शकते आपल्या सालबर्डीसाठी. आणि खरोखर मला असं वाटतं की त्या दिवशी सुद्धा आपला सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल होईल. महाराष्ट्राचं रसिक प्रेक्षक जाणकार. मला पूजाला एक प्रश्न विचारायचा आहे. तू ह्या सिनेमामध्ये पोलिसाची भूमिका केलीस, ओके. कधी तुला ट्रॅफिकवाल्यांनी अडवलंय का? गाडी सिग्नल तोडलायस किंवा आणि तुला फाईन बसलाय, त्यांनी ओळखलं किंवा नाही ओळखलं, मग तू त्या ह्याच्यातून पोलिसांना कशा पद्धतीने पटवून तिथून बाहेर निघाली आहेस? खूप सुरुवातीला जेव्हा मी जस्ट ड्रायव्हिंग शिकले होते तेव्हा कसं पूर्ण लक्ष असतं ड्रायव्हिंगवर, की मी कोणालाही टच न करता गाडी कशी ड्राईव्ह करते, त्यात सिग्नल कुठे बघणार, त्यात काय असं झालं होतं. पण सिग्नल कुठे बघणार, ड्रायव्हिंग कडे असं लक्ष. सुरुवातीला रे, आता मी हे तुला एक 16-17 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगते. पण नाही, मी कधी मुद्दामून नाही तोडला. चुकून तोडला तरीही सॉरी बोलून फाईन भरून तिकडून निघाले. क्षणभर विश्रांती माझा पहिला सिनेमा होता, त्याच्यात मला गाडी चालवायची होती म्हणून मी ते थोडंफार शिकले होते. आणि नेमकं त्या दिवशी तो जेव्हा सीन आला तेव्हा कळलंच नाही की त्या गाडीला हँडब्रेक होता आणि मी रेस करते तरी ती पुढे जाईना, शॉट थांबलाय, सगळे हसतायत माझ्यावर. मी खूप पॅनिक झाले. नंतर मग येऊन सचित सरांनी पाहिलं की अरे हँडब्रेक आहे, अरे यार हँडब्रेक आहे. मग जी दुसरी अभिनेत्री आहेत त्या म्हणाल्या नाही मी ड्राईव्ह करते. सो मला खूप वाईट वाटलं. कोण होतं? मला सोनाली कुलकर्णी. ती म्हणाली नाही मी ड्राईव्ह करते. इशिताचं जे कॅरेक्टर आहे माझं, ती नाही, जनरली ती इशिता ड्राईव्ह करणार असते. आणि मला खूप हर्ट झालं ते. मी ते जे काही इगोवर घेतलं की यार माझ्या हातातलं काम इकडे गेलं. भले ते कॅरेक्टर नाही गेलं पण गाडी मी चालवणार होते. त्याच्यानंतर मी जे काही ड्रायव्हिंग शिकले सागर, आजही माझ्या गाडीवर ड्रायव्हर दादा नाहीयेत, मी माझी गाडी ड्राईव्ह करते. कुठेही जा महाराष्ट्रात मी ड्राईव्ह करत जाते. इव्हन शनी शिंगणापूरला ड्रायव्हिंग करत नाही ना, नाईटला निघून. पण त्या सिनेमात तू खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलंय स्वतःचा कॅरेक्टर. बाय द वे, कोइन्सिडन्स बघा, 16 वर्षापूर्वी आज क्षणभर विश्रांती रिलीज झाला. क्या बात आहे. क्या बात आहे. आमच्या सिनेमाला असे शुभ आहेत. जगदंबा गाणं मी लॉन्च काढलं त्या दिवशी काय नवरात्र होती. चैत्री नवरात्र होती. हा नवरात्र होती. मग आम्ही अशाच अंदाजे आमच्या तारखा होतात, पण काही ना काहीतरी शुभ होऊन जातं. सो आयडियली मला 16 वर्ष पूर्ण झाली चित्रपट सृष्टीत येऊन. मला ना शशांक सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या मिसेस ॲडव्होकेट आहेत, इफ आय एम नॉट रॉंग, करेक्ट? नाही, ऍक्ट्रेस पण आहेत त्या. हा, त्या ॲक्ट्रेस सुद्धा आहेत खूप चांगल्या. सो त्यांनी तुम्हाला कधी असे जेव्हा कॅरेक्टर्स येतात तुम्हाला, तुम्ही इन्स्पेक्टरचा कॅरेक्टर करा किंवा ज्या म्हणजे आपल्याला असं कॅरेक्टर करताना एक ती भाषा असते त्या कॅरेक्टरची, जी कोर्टाची भाषा असते, कलमांची भाषा असते, मग ते कलम वगैरे जाणून घेऊन अवघड आहे रे ते, अवघड? फार अवघड आहे ते. मग ते ह्याच्या काय अवघड आहे? जाहिराती केल्यासारखंच असतं ना ते, की 17,90,000 पूर्णांक इतके फार अवघड आहे ते. टेक्निकल भाषा फार अवघड असते रे. कलम माहिती आहेत तुम्हाला? म्हणजे हा, काय 1 ते 420 माहिती असेल, 302 माहिती असेल, दुसरं काय माहिती असणार तुला? हे माहितीच आहे का? इंडियन पिनल कोड के दफा 302 के मुताबिक सजा मौत फरमाई. त्या मुरादचा आवाज असायचा त्याला, मुराद किंवा कमल कपूर जज परमनंट जज होते ते. त्यामुळे ते हिंदी चित्रपटात ऐकून जेवढं माहिती तेवढं नक्कीच माहिती मला ते. त्या म्हणजे ऍक्ट्रेस होत्या, त्यांनी आधी नाटकात वगैरे कामं केली? नाटकात काम करायचं. कोण तुमच्या सोबतच काम? माझ्यासोबत काम करायचं. कोणतं नाटक होतं? युगांत नावाचं नाटक होतं. हा, एलकुंचवारांचं. फक्त युगांत केलं होतं मी त्या. अच्छा. नंतर त्यांना काय म्हणाला तुम्ही, बाबा तू तिथे कोर्टात जा, मी इथे ऍक्टिंग करतो असं? नाही, ते तिनेच ठरवलं. तिच्या लक्षात आले हे काय लायकीचं आहे म्हणून. मॅडम ऐकताय ना तुम्ही? हा. मग कधी तुमचं कॅरेक्टर बघताना तुम्हाला कधी अशा बोलल्यात हे काय परफॉर्म केलंय तुम्ही असं वगैरे? असं नाही, आवडतं त्यांना? स्तुती करतात का? हा, नाही, पोरं बेकार आहेत माझी त्या बाबतीत. हो, हे बाबाचा पिक्चर लागला म्हणून पुढे जातात ते.
सगळ्यात अपमान करणारी जी घरातली असतात ना ती पोरं असतात, लक्षात ठेव. भयंकर असतात ते. हे नाही रे बाबा, हे नको नको बाबा, नको दुसरं लाव. बाबांचे सिनेमे बघत नाहीत आपली मुलं. नाही बघत. त्याला त्यांचा आवडता रेडू नावाचा चित्रपट होता आणि ते रेडूला त्यांनी ते पुण्यातले खूप सारे शो पाहिले त्यांनी आणि ते चिडलेलं होतं. तो त्याने माझे दिग्दर्शकाला ऑलमोस्ट शिव्या घातल्या होत्या ते आणि ती इतकी इन्व्हॉल्व झालं होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तो म्हटलं तुला रेडिओ मिळायला पाहिजे होतं. त्या पोरीला का दिला रेडिओस तू? तर मी म्हटलं अरे ते पिक्चर आहे दासू, असं काय करतो? नाही म्हटलं तुला मिळायला पाहिजे होता. मग मध्ये काही काळ गेला, फिल्म रिलीज झाल्यानंतर काही काळ गेला ना, डिरेक्टर म्हटलं यार एकदा बघूयात ना आपण फिल्म परत. ते म्हटलं चल बघूयात. तोपर्यंत पोरंही मोठी झालेली होती. पोरं परत आली बघायला. बघितलं परत तेच. नाही रे रेडिओ मिळायला पाहिजे होता म्हटलं आणि ते भयंकर हर्ट झालं होतं. म्हटलं ती पोरगी सापडू दे म्हटलं, तिला दाखवणार. मी म्हटलं अरे काय येडे काय तुम्ही, फिल्मची गोष्ट होती ती. पण तुम्ही काहीतरी मला सांगितलं ना, तुम्हाला मुलं काहीतरी बोलली आपल्या दोघांना वगैरे असं. हो आम्ही एक अँकर लिंक केली होती दोघांनी स्टेट अवॉर्डच्या याची. मग तिला बेस्ट ऍक्टर सुद्धा, मला बेस्ट ऍक्टर होतं फिल्मसाठी. आणि नेक्स्ट इयर तुम्हाला अँकर लिंक करावी होस्ट लागते. करायचं. लास्ट इयरचे जे विजेते आहेत त्यांनी नेक्स्ट इयर होस्ट करायचं. आणि आताच हे चालू झालं आपलं काय याचं. तेव्हा म्हटलं कोण आहे? म्हणजे सांगितलं हे आहेत आहे. मग ना हे कोण आहे हिरो? म्हटलं अरे पूजा सावंत म्हणून आहे. तो कोण रे कोण. मग मी त्याला ते ह्याचा संदर्भ दिला, कुठला आपला जंगलचाच ना, जंगलीच्या असं म्हटलं. त्यातलं थांब बघतो म्हणून त्याने शोधलं आणि त्याला नेमकी ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ह्याची पाहिली आणि त्यांनी ती पाहिली ते अँकरली आणि पोरं जीव जाऊस तर हसली माहिती, भयंकर हसली. मी म्हटलं अरे मी काय बोललो चांगलंच बोल. हॅट म्हटलं की एवढाचा बुट काय म्हटलं, खांद्या एवढाच. मला कालच सांगितलं. तर मी म्हटलं अरे म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं बाकी काय नाही बुट कायच म्हटलं. ती फ्रेम लागते याची फ्रेम लागते ना त्याची. म्हटलं ठीक आहे. मग आता तर नाही म्हटलं उंची वाढू शकत माझी, काहीतरी घ्यायचं ना म्हटलं पायाखाली तिथे, की मग थोडा तरी उंच कसं दिसतंय हे म्हटलं. सजेशन मुलाने दिलं होतं. आता दिलं रे बघताना त्याला. मजा आहे पोरं. मला पूजाला विचारायचं की पूजा हे मार्तबगार कलाकार ह्यांच्याबरोबर काम करत असताना दडपण येतं का अरे मजा येते? कारण हे ना कसलेले कलाकार आहेत. हे ना नेहमी ह्यांचा हुकुमी एक्का ना असे जपून ठेवतात हे आणि एका मोमेंटला काढतात बाहेर. बोलतच नाही आम्ही. तू काय भांडण लावतोय भांडण नाही लावत आहे. मला माहितीये तुम्ही दोघं बरं आम्ही म्हणजे ओळखू येऊ देत नाही आम्ही. काय अभिनय केलं हे कळूच देत नाही. ह्यांचं काय म्हणजे काय होतं म्हणजे ह्यांच्यावर सीन करत असताना? हे बघ, दडपण होतंच अभिनेत्री म्हणून, कारण का सगळे दिग्गज आहेत. ह्यांचा अनुभव जर बघायला गेलो तर तुला मला आपल्या सगळ्यांना अनेक वर्ष लागतील त्या वैचारिक पातळीवर पोहोचायला. सो ऑफकोर्स पहिल्या दिवशी दडपण होतं आणि सीन शूट करायला गेलो आम्ही फर्स्ट डे आणि ज्या पद्धतीने या सगळ्यांनी मला आपलंसं केलं ना, अगदी दुसऱ्या मिनिटाला माझं दडपण गेलं होतं. आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी अगदी अभिमानाने सांगू शकते की ही जी दिग्गज मंडळी आहेत मराठीतली, आज ते सगळे माझे मित्र आहेत असं मी म्हणू शकते. सो थँक्यू सो मच. आज या निमित्ताने मी असं बोलल्यावर त्यांना पण जरा बरं वाटतं. माझे मित्र मित्र त्या वयात येतात ना ते लगेच. एक बडी झोन आहे. हा बडी झोन. थँक्यू. खुश राहो. भारत दादा एक गोष्ट मला कळली आहे की ह्या सिनेमामध्ये तुम्ही तुमचा आपल्या बाबतीत इतक्या गोष्टी झाल्या आहेत का नेमकी आता हा कोणती सांगणार होती पहिले बीपी वाढते आपला. बरं सांग तुला कुठली कळली? नाही, मला एक गोष्ट कळली सिनेमा विषयीच एक गोष्ट आहे की तुम्ही जितका वेळ शूटिंगला नाही दिला तितका वेळ तुम्ही प्रमोशन साठी देताय. एकच दिवस शूटिंग केलं. आजचा प्रमोशनचा 5वा दिवस आहे. हा. मग तुम्हाला 3.5 लाख आणि 3.5 लाख रुपये खर्च केले मी कपड्यासाठी. हा या 5 दिवसात सगळे विविध वेगवेगळे शर्ट्स, पॅन्ट, चष्मे, शूज असं सगळं 3.5 लाख रुपये खर्च केले नुसतं प्रमोशनला बजेट माझं. मराठी सिनेमासाठी तुम्ही इतकं करता म्हणजे डेडिकेशन खरंच कौतुक आहे. हे मी केलं पण मात्र हा प्रश्न बरोबर आहे. मग त्या म्हणजे त्या परडेचे पैसे मिळालेत का प्रमोशनचे पैसे मिळाले? काहीच नाही भेटले मला. परडेची भेट दिली का प्रमोशनचे नाही दिले. पण मी स्वतःहून केला खर्च. असं एक आपलं फिल्म म्हणून असतं. प्रेम का माहितीये का त्याने
याचं सिक्वेल करायचं ठरवलं आहे आणि त्याच्यात माझा मोठा रोल असणार असं त्याने मला सांगितलं. अशी अफवा तर त्यांनी त्याचं अशी अफवा कानावर आली. अच्छा. तर त्याच्यामुळे मग मी ह्याच्यावर इन्व्हेस्टमेंट असं अशा पद्धतीचं करून ठेवलेलं आहे. पूजा, शशांक सरांचा थोडा बायोडेटा तुला मी सांगतो. म्हणजे सर आहेत ना, दुबे सरांचे विद्यार्थी आहेत. अभिनयाबरोबर माणूस म्हणून कसं राहावं ना, हे सरांकडून शिकायला मिळालं असेल सरांना. तुला यांच्याकडून काय शिकायला मिळालं? त्याच्यामुळे तुला तुझ्या अभिनयामध्ये कशा पद्धतीने फायदा होतो? मुळात आहे ना, प्रश्नासारखा प्रश्न विचार, आरोप केल्यासारखे प्रश्न विचारू संशयाने प्रश्न विचारू नका. नाही, आम्हाला तीच पंचायत असते ना, आमची पंचायत असते, हो की नाही? नाही, तू खूप करेक्ट प्रश्न विचारला सागर. कारण ना, कलाकारासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर ते स्विच ऑफ आणि स्विच ऑन बटन. कारण बरेच कलाकार मेथड ऍक्टिंग जनरली आपण म्हणतो की समजा खूप सिरियस सीन आहे, रडायचा सीन आहे, तर स्वतःच्या पर्सनल आयुष्यातला काहीतरी दुःखाचा संदर्भ ते शोधतात, त्या झोनमध्ये जातात आणि मग सीन करतात. तो सीन झाला, ऍक्शन म्हटलं डिरेक्टरने, तरीही ते त्या झोनमध्ये राहतात. मला सरांकडून हे शिकायला मिळालं की ती एक बाउंड्री लाईन पाहिजे. ऍक्शन म्हटल्यानंतरचा मी आणि ऍक्शन पूर्वीचा मी, हे मी खूपच जवळून ऑब्झर्व केलंय सरांना. कारण ते ऍक्शन पूर्वी खूपच असे रिलॅक्स्ड असायचे आणि मला असं वाटायचं हे रेडी आहेत का, ह्यांना नेक्स्ट वाक्य ह्यांचं आहे. आणि जसं ऍक्शन असं यायचं, ते ज्या पद्धतीने वाक्य बोलायचे तुम्ही सिनेमात बघा, आपण पाहिलंय त्यांचं काम. पण मी हे खूप जवळून सर ऑब्झर्व केलं सगळ्यांनाच आणि स्पेसिफिकली तुम्हाला पण हे मला खूप अनुभवता आलं, ते स्विच ऑन आणि स्विच ऑफ बटन एका कलाकारासाठी. शशांक सर, काय आठवण आहेत दुबे सरांच्या? खूप सारं आहे. मग काय ते बोलायला गेलं तर मी तुला मग म्हटलं ना, 20-1 तास बोलू शकीन, इतकं आहेत आठवणी. एखादी अशी आठवण जी तुम्हाला पर्सनली त्यांनी सांगितलेली? मला मग पर्सनली सांगितलेली नाही, पण म्हणजे मला असं एक हे आठवतं आहे की मग तो म्हणजे मग त्या ह्याच्यामुळे मग ते काही काळ माझ्याशी बोलतही नव्हते नंतरच्या ह्याच्यात. त्यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाची अशी पार्टी चाललेली होती किरण यज्ञपवीतच्या ह्याच्या घराच्या अंगणामध्ये. आणि खूप सारी मंडळी होती, म्हणजे दीपाताई होत्या, आय थिंक सुलभा देशपांडे, आणि सगळी ती दिग्गज मंडळी होती. आणि दुबेजींना आहे ना हिंदी कविता आणि त्या ह्याच्यावरती त्यांची फार मास्टर होती. आणि ती यार दुबे म्हणणं काहीतरी. मग त्यांच्या सगळ्या मैत्रिणी त्यांना आग्रह करत होते. मग ते म्हटले आता एक हे, मग भवानी प्रसाद मिश्राची एक कविता की जी हाँ हुजूर मैं गीत बेचता हूँ, तरह तरह के गीत बेचता हूँ, किस्म किस्म के गीत बेचता हूँ, जी हाँ ही झालं. मग अजून एक कुठली तरी मेरे बच्चे सुख से डरते हैं. तर मग दीपा ते नाही रे ते नको. ते अंधायुग मधलं ते हे म्हण, कृष्ण आणि गांधारीचं हे म्हण. तर तो मग ते त्यांचं ते भयंकर आवडतं होतं ते. आणि मग सुरू झालं तो म्हणतो कौन जा रहा है वहाँ पे. म्हणते की अश्वत्थामा जा रहा है वहाँ से, शायद विदा लेने आया था दुर्योधन के अंतिम अस्थि शेषों से, असं ती तो सांगतो तिला. विदुर सांगतो तिला. आणि मग गांधारी म्हणते तो वो पड़ा है कंकाल मेरे पुत्र का, किया है सब कुछ कृष्ण तुमने किया है, यदि तुम चाहते तो रुक सकता था महायुद्धी है. आणि ते ब्लँक झाले, बोलताना आहे ना ते ब्लँक झाले त्या ह्याच्यामध्ये. तो रुक सकता था महायुद्धी आहे, तो रुक सकता था. आणि पार्टीच्या ह्याच्यातलंच होतं ते. आणि मला ते वाचत राहायचं होतं. तो क्यों नहीं तुमने वो शाप दिया भीम को जो दिया तुमने निरपराध अश्वत्थामा को, प्रभुता का दुरुपयोग किया है कृष्ण तुमने. अशी एक लाईन त्यावेळेला फक्त तुला टचअपची गरज असते ना, तर तेवढंच मी टचअप दिलं की क्यों नहीं वो शाप दिया तुमने भीम को जो दिया तुमने निरपराध अश्वत्थामा. आणि मग परत पुढचं सगळं झालं. त्याच्यानंतर म्हाताऱ्यांनी 2 तास मला धरला. तू कुठं पाठ केलंच हे? ते म्हटलं मी नाही पाठ केले. म्हटलं तुम्ही ज्यावेळेला बोलत असता त्यावेळेला मी ते ऐकत होतो. ऐकत होतो त्या ज्या तुम्ही सांगितलं त्यावेळेला. त्याच्यानंतर बाबांनी मला आहे ना साधारणतः 60 कवितांचं एवढं बाळ दिलं, मोठ्याच्या मोठं, की ज्याच्यामध्ये महाश्वेता देवींच्या कविता होत्या, ज्याच्यामध्ये भवानी प्रसाद मिश्रांच्या कविता होत्या, ज्याच्यामध्ये धर्मवीर भारती, म्हणजे आता काय प्रमथ्यू गाथा नावाचं एक पुस्तक आहे की जी रश्मीरथी नावाचं किंवा एक पुस्तक होतं. तर मला म्हटलं हे तोंड पाठ कर. 70 पानाची कविता होती. मला म्हटलं मी पुढच्या वेळेला जेव्हा म्हटलं मला नाही शक्य माझ्या बापाच्या नाही शक्य नाही 70 आणि 80 पानं पाठ. आणि त्याच्यावरनं चिडले ते. त्यावेळेला म्हटलं तू जोपर्यंत पाठ करत नाही तोपर्यंत बोलत नाही मी तुझ्याशी. आणि त्यावेळेला 2 वर्ष ते बोलत नव्हते माझ्याशी.
बघितल्याशी थ्रू अँड थ्रू बघून निघून जायचे असे त्याला. मग नंतर परत तुम्ही प्रयत्न केला त्यांच्याशी बोलायचा हा ना, ते काय तेवढ्या पुरतं असतं रे ते, अगदीच प्रासंगिक असतं ते. भारत दादा, हा. तुमचा पण प्रवास फार जरा खडतळ होता आपल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये. आधी ह्या जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आला तेव्हा तुम्ही काय करायचात? काही नाही, मी काय नोकरी कधी केलीच नाही मी. हम्म. मी काय धंदे करायचो काही अमरावतीला असताना. काय तुम्ही? झाडे उपट झाडे लावा. नाही ते करत होतो. रसवंती होती माझी, अच्छा. रसवंती चालू. मग एकदा काही गिराईक आले दुपारचे. आमच्या इथे उन्हात दुपारी येत नाही ना, ऊन खूप असते. मग ते बँकेचे कर्मचारी यायचे 8-10 जण. ते त्याचं जेवण झालं की एकदा रस प्यायला येते. मग त्यानंतर आम्ही ते मशीन धुवून टाकू आणि मग संध्याकाळी 4-4:30पर्यंत फ्री असायचं. मग ते एकदा असेच आले, ते गेले ना, मी ती मशीन धुवायला गेलो. तर मशीन धुवायला तर कोणतरी असं काहीतरी आवाज आला असं बोलत होतो. असं बोलता काही लक्षात नाही आलं आणि ते चालू होती मशीन. त्याच्यातही बोटं गेले पूर्ण. हे तिरपे झाले ना, एकदम तिरपे दिसतात बघ. तर हे असे त्या रसवंतीत गेले. मग हे 50-60 टाके आहे त्याच्यात बघ, बारीक बारीक सगळे टाके. हाताला 50-60 टाके आहेत हा, तुमच्या? इथं आहे, हे काय दिसते ना. तर मग ते गेले त्याच्यात. ते मग मला वाटतं की आता बोटं तोडतात हे. डॉक्टर म्हणला, डॉक्टरनं बघितले थोडे हाडं शिल्लक होते. मग त्यानं शिवशाव केले काहीतरी. आता याच्यात काही अशी ताकद नाही. असं मी काही असं काही भारी असं काही उचलू शकत नाही. आमचा बाप लय परेशान होता मला, कारण आमचा बाप साहेब होता ना, म्हणजे एज्युकेशन ऑफिसर होता. आणि माझे धंदे वेगळेच होते. हे मी गहू घेऊ 2 पोते, हा, आणि मग चिल्लरमध्ये विकवते. मग ते पोत्या मग 8-10 रुपये सुटे, 8-10 रुपये असे सगळे. आणि त्याला इतका राग आहे, काय हा काम आहे पोटी काय पोटीच्या ना. पण अभ्यासात हुशार होतो मी तसा, म्हणजे हा अभ्यासात हुशार होतो. 10वी बीएससी ऍग्री आहेत ते, असं काय लोकमत फिल्मी. एवढा का तुला अभ्यासात तसा हुशार होतो. 12वी सायन्सचा विद्यार्थी. हे बघ, सक्सेस इज नॉट ऍक्सिडेंट. त्याच्याकडे ती बुद्धिमत्ता आहेच आहे, म्हणूनच ते सक्सेसफुल आहे. मी ते काल पूजा मला म्हणली की हिला व्हेटरनरी डॉक्टर व्हायचं होतं. तर माझे पण 3 मार्काने व्हेटरनरीची ऍडमिशन हुकली माझी 1987 साली. मी तुला म्हटलं मला 3च पडले. पण आज आमचे सगळे जे म्हणजे ते ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्येच येते. पण आता काय झालं, पहिले दोन्ही हे सेक्शन वेटरनरी अँड ॲग्रिकल्चर याची युनिव्हर्सिटी एक होती. आता अख्ख्या वेटरनरीची एक महाराष्ट्राची एक युनिव्हर्सिटी आहे, ती वेगळी आहे. आणि ॲग्रिकल्चरची युनिव्हर्सिटी वेगळी आहे. तेव्हा तर 4च युनिव्हर्सिटी होते. पंजाबराव देशमुख होते, एक राहुरी होती, कोकण कृषी विद्यापीठ आणि महात्मा फुले. नाही, याचं पुण्याचं नाही, युनिव्हर्सिटी नव्हती महात्मा फुले. नाही, युनिव्हर्सिटी तिकडे होती, कॉलेज इकडे, ॲग्रिकल्चर कॉलेज इकडे. कॉलेज कमी होते. आमच्या युनिव्हर्सिटीत 4 कॉलेज होते. आता लय दनादन झाले सगळे. मला तर त्यातलं काहीच येत नाही आता. आम्हाला ॲग्रिकल्चरला एक सब्जेक्ट होता मॅथ. तो म्हणजे फक्त पास व्हायचा असं. म्हणजे अगदी 60% भेटले तरी, म्हणजे आमचं पासिंग 60% आहे. म्हणजे 60% जर तुम्हाला मार्क भेटले तर पास. आणि पहिल्या वर्षापासून शेवटपर्यंत जर तुम्हाला 60% भेटत गेले तर डिग्री नाही भेटत. डिग्री मिळण्यासाठी 70% मार्क्स पाहिजेत. म्हणजे ओव्हरऑल याच्यात 60% भेटले, एखादा 80 भेटले, असे मिक्स करून 70 भेटले पाहिजे. तर तो एक मॅथ होता आम्हाला. तो माझा फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टरचा मॅथ 6 सेमिस्टरपर्यंत. एकदा प्राचार्याने बोलायला होतं, चपराशी आला, तुम्हाला साहेब बोलत होते. म्हटलं सर नमस्कार, काय म्हणते. आमच्या जरा चांगली दोस्ती होती. अरे तुझं ते रिपोर्ट बघितला मी, तुझा मॅथ राहिला का फर्स्ट सेमिस्टरचा. म्हटलं हो ना सर. अरे ते काढून टाक ना. म्हटलं सर जमतच नाही ना, मी किती प्रयत्न केले, जमतच नाही. म्हटलं त्यांनी लगेच त्या प्रश्नाला ते जरा मॅथचे साहेबांना बोलून घ्या जरा बोलून. मग ते वीरखेरे सर म्हणून ते आले. हा काय सर, अरे ह्याचा पोराचा मॅथ द्या ना काढून. अरे काय सर, ते काय कामाचं आहे का ते. त्याला 2 वेळा इंटरनल 100 मार्क दिलेले आहे, तरी 5-6 मार्क भेटले नाहीत. ते म्हणलं की एक काम करा, थोडासा अर्धा तास ह्याच्यासाठी जरा बसत जा. तसा हुशार आहे तो,
अर्धा तास त्याला व्यवस्थित समजून सांगायचं की लगेच तो पास होऊन जाईल. मग ते माणूस माझ्यासाठी लई दिवय करते, यार तुझ्यामुळे मला बसायला लागते म्हणून ते बसायचे. मग अर्धा घंटा मला ते एकदा समजलं, त्याचं गणित समजलं. हा अच्छा ऐसा आहे क्या, Concept clear झाला. कन्सेप्ट क्लिअर, ओके ओके. मग पुढच्या वर्षी लगेच काढून टाकलं. ते सरांचं एक वैशिष्ट्य माहीत नसेल. नाही, आणि सर्वात पहिलं तुमचं कौतुक आहे, या लोकांना घेऊन तुम्ही सिनेमा गेलाय. तो खतरो खिलाडी आहे. मजा येते मला. पण मी आज आपल्या तमाम रसिक प्रेक्षकांचा एक माणूस म्हणून तुमच्याशी बोलतोय. जे प्रश्न त्यांना पडतात ते प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. नाही, नाही, correct. पूजाला तोच प्रश्न, म्हणजे तू जर IPS ऑफिसर झालीस तर पहिलं काय करशील आणि काय काय बदल करशील आपल्या या सिस्टम मध्ये? आपल्याकडे ना भीती नाहीये, शिक्षेची भीती नाहीये कुठल्याही गुन्हेगारासाठी. आणि स्पेसिफिकली जे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत आजही आपल्या देशात, लोक घाबरत नाहीयेत. लोक गुन्हा करतायत आणि त्यांना माहिती आहे नंतर भरपूर वेळ लागणार निकाल लागायला, न्याय व्यवस्था आहे आणि लागून लागून पण काय शिक्षा मिळणार मला, ही भीती नसल्यामुळे ना मला वाटतं अजूनही स्त्रियांवर जे काही अत्याचार होत आहेत. सो मी एक IPS ऑफिसर म्हणून न्यायालयाकडे किंवा जे लॉ बनवत आहेत आपल्या देशाचा, त्यांच्याकडे मी अशी बरखास्त करेन की स्पेसिफिकली जे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, तो शब्द मला मुद्दामून घ्यायचा नाही कारण का मला आवडत नाही तो शब्द, तर त्याची जी शिक्षा आहे ती इतकी कठोर व्हावी की कुठलाही पुरुष किंवा कोणीही स्त्रीला हात लावण्यापूर्वी त्या शिक्षेचा विचार करेल की मी जर पकडलं गेलो तर माझं हे होणार आहे. आणि ते खूप फास्ट होईल, म्हणजे 10 वर्षानंतर नाही होणार, मे बी मला शिक्षा लगेच मिळेल. हे जर झालं तर खूप मोठा बदल घडेल आपल्या भारतात. सो मी ते करण्याचा प्रयत्न करेन. सो पुढील प्रश्न जे आहेत ते माझे लोकमतचे मित्रपरिवार आहेत, ते तुमच्याशी संवाद साधतील. त्यांचे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारतील. रमेश सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मराठी मनोरंजन सृष्टीत आजवर अनेक भयपट आले. काही भयपटांना विनोदी अंगाची जोड सुद्धा होती. सालबर्डी हा सुद्धा एक भयपट आहे. तर सालबर्डीचं वैविध्य काय आहे या सगळ्या भयपटांमध्ये? एकतर सस्पेन्स खूप आहे, तुम्ही लवकर गुन्हेगार शोधू शकत नाही, तर कितपत विचार करू शकतो त्याच्या पुढचा विचार करायचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक सिनेमाप्रमाणे ह्या सिनेमामध्ये देखील 2 क्लायमॅक्स आहे. जिथं असं वाटतं की सिनेमा संपतो तिथून एक नवीन स्टोरीला सुरुवात होती. आणि जेवढे पोस्टरमध्ये किंवा जेवढे सिनेमात तुम्हाला कलाकार दिसतात ते प्रत्येकावरती संशय जातो. त्यामुळेच PI मनोरमाला शोधणं खूप असं काय म्हणतात कठीण, हां शोधणं खूप कठीण आहे. पण तरी पण योग्य शेवटपर्यंत आपण पोहोचतो. तर एवढ्या सगळ्यांमध्ये प्रत्येकावरती संशय आहे. जवळ गेल्यानंतर असं वाटतं की जसं की मला वाटतं हा गुन्हेगार आहे, जवळ गेल्यानंतर असं कधी काय हा नाही आहे, त्यातला हा निर्दोष आहे दुसरा. मग असं करत करत आपण शेवटापर्यंत कसा पोहोचतो हे खूप मोठी कसब आहे. आणि ती तुम्हाला खेळून ठेवते. पुढचे 2 तास जे आहे आमचा फिल्म स्क्रीन प्ले, तो तुम्हाला करेक्ट पकड घेऊन चालतो. त्यामुळे सस्पेन्स आणि त्यानंतर लास्टला एंटरटेन म्हणून करण्यात आलेला क्लायमॅक्स हा खूपच रंजक आहे, जो खूप वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या सिनेमात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे अमर मोहिले त्यांचं BGM आहे, जे BGM ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातले यंगस्टर आणि सर्वजण उत्सुक असतात. तर त्यांच्या आवडतीचा जॉनर सस्पेन्स, थ्रिलर, हॉररवाला जॉनर आहे. त्यामुळे अमर मोहिलेंचं BGM देखील कमालीचं झालेलं आहे. आणि एक गाणं अजय सरांनी सुद्धा हो, जगदंबा गाणं जे आमच्या सगळ्यांचं आणि आता तर संपूर्ण महाराष्ट्राचं फेवरेट गाणं झालेलं आहे. खूप वर्षानंतर तेवढ्या ताकदीचं फोक सॉन्ग आलेलं आहे. आणि अजय दादा देखील बोलला की मी देखील खूप समाधान आहे की खूप वर्षानंतर मी एवढ्या ताकदीचं एवढं पॉवरफुल एनर्जिक गाणं गायलं आणि तेवढ्याच एनर्जीनं गश्मीरने त्यावरती डान्स केला. आणि महाराष्ट्राचा फोकमधला म्हणजे आशिष पाटील सगळ्यांना तेवढ्याच ताकदीनं त्यांनी त्याची एनर्जी लावलेली आहे. त्यामुळे एकंदरीत ते अख्खं पॅकेज, पद्मनाभ देखील तेवढाच यंगस्टरमधला म्युझिक डिरेक्टर, त्यांनीही तेवढं खूप छान कंपोज केलेले ते गाणे. त्याच्यामुळे आणि असे 4 गाणे आपल्या सिनेमामध्ये, त्यामुळे ती चौपट मजा येणार आहे. तुम्हा सर्वांसाठी एक असा प्रश्न आहे. एखादा चित्रपट करताना त्या चित्रपटाची कथा आपण त्या भूमिकेमध्ये शिरून ती भूमिका करत असतो आणि ती कथा आपल्या डोक्यात राहते. सालबर्डी हा एक भयपट आहे. शूटिंगचे अनेक किस्से तुमच्याकडे असतील, तर हा भयपट असल्यामुळे शूटिंग करताना काही असे आभास झालेले आहेत का? काही एखादा असा अनुभव? नाही, असा काही अनुभव असं काही नाही. फक्त एकदाच मी शूटिंगवरून आलो होतो आणि रात्री झोपलो आणि नंतर उठलो तर सकाळ झाली होती. एक किस्सा आहे त्यातला. जवळपास 30-35 दिवस 20 जणांची सेटिंग टीम त्या वाड्यामध्ये काम करतोय, डेला पण नाईटला पण.
नाईटमध्ये एक 4-5 सेटिंगवाले वाडा तो त्याच्यामध्ये सेट डिझाईन करत होते. त्यावेळेस त्यांना रात्री 1:30 वाजता तिथं काहीतरी एक मुलगा असल्याचा भास झाला. हा हे आहे मुलगा, लहान मुलगा जो आपल्या सिनेमात जसे आहे तसा एक कॅरेक्टर दिसल्याचा भास झाला. आणि हे सेटिंग बॉय त्याला बघून ओरडले आणि ते पळत आतमध्ये गेले आणि तो मुलगा पळत बाहेर गेला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावात चर्चा की त्या वाड्यात काहीतरी हे आणि ते सेटिंगवाले पुन्हा वाड्यात जायलाच तयार नाही. मग दुसऱ्या दिवशी मी त्यांच्यावर गेलो, म्हणलं तुम्ही सिनेमाची गोष्ट कंटिन्यू तुमच्या डोक्यात फिरते, ती गोष्टीला तुम्ही धरून ह्या सगळा व्हिज्युअल या ठिकाणी सेट करतायत, त्यामुळे तो तुम्हाला भास झाला. नाही पुढं आलं असं ना रात्रीचं एखादा शूटिंग शूटिंग बघायला असू त्या पोरांनी पण सगळीकडे तेच सांगितलं, वीज भूताची यात्रा पाहिजे. त्यामुळे त्यामुळे म्हटलं एकतर तो भास असन किंवा आला असन चुकून, तर त्याच्यामुळे ते भिण्याचं काही कारण आहे, हवं तर मी थांबतो. मग दुसऱ्या दिवशी आम्ही थांबलो आणि हे केलं. पण तो एक किस्सा एवढा चर्चेत आला होता, आमची सेटिंग टेक्निकल टीम आणि गावकरी दोघांना मध्ये असं हे झालं होतं. ओके, सो पूजाला मला विचारायचं आहे की हे जे कॅरेक्टर आहे ते पर्सनॅलिटी वाईज तर तू ऑलरेडी परफेक्ट आहेस, पण बाकीच्या गोष्टींसाठी काय एफर्ट्स घ्यावे लागले तो ॲटिट्यूड एकंदरीत ग्रास्प करण्यासाठी? करेक्ट म्हणालीस तू, ॲटिट्यूड महत्त्वाचा आहे. युनिफॉर्म कुठलाही परिधान केला डिफेन्समधला तर पहिलं तर येतं तो कणखरपणा. कारण मी जशी आहे रिअल लाईफमध्ये आय एम व्हेरी सॉफ्ट, मला पटकन एक्सप्रेस नाही होत आहेत. पोलिसांचं तसं नाही आहे ना, पोलीस जिथे कुठे जातात तिकडे काहीतरी क्राईम घडलेला असतो, तर ते कुठल्या दृष्टीने त्याच्याकडे बघतात, त्यांच्यासाठी सगळे गुन्हेगार आहेत. सो त्यांना सॉफ्ट असणं हा पर्यायच नाही आहे. कोणी कितीही त्यांच्याशी नीट वागलं की कोणी पाणी आणून दिलं, अरे साहेब कसे आहात, तरी तो गुन्हेगार असूच शकतो ना, हे त्यांच्या डोक्यात चालू असेल. सो येस, या भूमिकेची सुरुवात, अभ्यासाची सुरुवात मानसिक पहिली होती माझ्यासाठी. कारण जे मी रिअल लाईफमध्ये नाही करू शकत ते मला मनोरमा प्रधान म्हणून करायचं होतं आणि जे मी मनापासून केलं म्हणजे, आणि मला मजा आली करायला ते फार. सो मानसिकदृष्ट्या एक अभ्यास सुरू होता. शारीरिक ऑफकोर्स काही पद्धतीचे व्यायाम मी चेंज केले मी जे जनरल करत होते तर, कारण शेवटी तो युनिफॉर्म परिधान करायचा होता ज्याची मी इतकी वर्ष वाट पाहिली. आणि मी जगले मनोरमा प्रधान त्या 20-25 दिवसात. आणि ते कॉस्ट्युम वेअर केलं तर ॲटोमॅटिक तो ॲटिट्यूड येतोच. ॲब्सल्युटली. मी कधीच रिलॅक्स्ड नव्हते तो युनिफॉर्म परिधान केल्यावर. आणि त्या युनिफॉर्मची मजा आहे ती मॅजिक आहे काहीतरी, की मला कोणाचं तरी संरक्षण करायचं आहे, हा थॉटच इतका भन्नाट आहे ना, त्यासाठी तुम्हाला पर्सनली आधी स्ट्रॉंग असावं लागतं आणि जे मी खूप मनापासून जगले. म्हणजे पूजा म्हणजे जर अशी इन्स्पेक्टरचे कपडे घालून जर अशी जात असेल राऊंड अपला समजा, समोरून येतील ना आरोपी, मला पकडा मी आरोपी, मॅडम मला पकडा प्लीज. याचं काय करायचं, काय करू शकत नाही. सर, एखादी घटना घडते तेव्हा पत्रकार म्हणून आम्ही बघतो, ते दाखवतो तुम्हाला, आणि तेवढंच महत्त्वाचं व्यक्त होत असतात तशा घटनांवरती कलाकार म्हणून तुम्ही कलेच्या माध्यमातून त्यावर भाष्य करण्याचं काम करत असतात. महाराष्ट्रात अलीकडे एक घटना घडली, अशोक खरातचं एक प्रकरण आहे, तुमच्या बोलण्यातून पण मगाशी त्याचा उल्लेख आला. अशा वेळेला कलाकार म्हणून काय वाटतं, काय दाखवलं पाहिजे लोकांना, म्हणजे कुणीतरी खरात बनतो, यात लोकांची काय चूक आहे, तुम्हाला काय वाटतं? मग कसं आहे माहिती आहे का, हे परंपरागत चालू आलेलं आहे, म्हणजे वर्षानुवर्ष हे गोष्टी आहे. खरात आज नाही जन्माला आला, असे अनेक खरात याच्यानंतर पण येणार आहेत. त्यामुळे कसं होते की ते जे शालेय शिक्षण पाहिजे खरं तर तिथून ती सुरुवात करायला पाहिजे. आता काही म्हणजे काळ जातो, वेळ जातो, पण ह्या अगदीच आपण जसं म्हणतो का बाबा पोरांना सांगतो कचरा करू नका, कचरा, तसं नाही. तुम्ही त्यांच्यासमोर कचरा करू नका, त्यांना सांगू नका का बाबा कचरा करू नका म्हणून. कारण हे प्रकरण थांबणार नाही, कारण इतकी भीती आहे मुळात, इतकं हाव आहे पैशाची, इतके लोकांचं नाही मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते, आणि त्याच्यातून हे सगळे प्रकार आलेले आहेत आणि हे थांबणार नाही. आपण किती म्हटलं तर आपण कोण, आता कलाकार कोण, साधू संतांनी सांगितलं याच्या आधी करू नका, हे नाही आहे ते, हे सगळं थोटांड आहे. ते गाडगे महाराज असेल, तुकडोजी महाराज असेल, तुकाराम महाराज, त्याच्या सगळ्या तुम्ही हे वाचा, गाथा वाचा, ओवी वाचा, ते सगळंच लिहिलेलं आहे. देव नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, तर हे थांबणार नाही. पण तरी त्यातल्या त्यात एक छोटीशी नॉर्मल जबाबदारी म्हणून आपली बाबा कलावंत म्हणून काय आहे तर प्रत्येक वेळेस अवेअर करत राहणे की बाबा हे करू नका. तसं त्या माध्यमातला हा सालबर्डी एक चित्रपट आहे की हे विनाशाकडे नेणारं आहे तुम्हाला, तर ते हे बघा. आणि कसं होतं की आजकाल इतक्या भावना दुखवणाऱ्या गोष्टी झाल्या
हे पहिले जे कलाकार कशावरती भाष्य करत होते किंवा बिनधास्तपणे रामायण महाभारत ह्या सगळ्या गोष्टीवरती ते बोलत होते. आज तसं बोलता येत नाही. इतकं भयंकर हे झालं. तुम्ही थोडंसं जरी बोलले तरी लगेच तुमच्या मागं लगेच भावना दुखावतात, तुमच्या घरावर गोटे येतात, तुमच्या मुलाबाळांना त्रास दिला जातो. सो सगळं संकुचित वृत्ती जे झालेले आहेत, म्हणजे सगळ्याच धर्माचे लोक सगळे संकुचित झालेले आहेत. त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला आहे, असा लफडा झाला आहे. आजकाल बोला वाटत असलं तरी बोलता येत नाही की जाऊ दे ना भाई, काय करू, मेरा घर चल रहा है, मेरे बच्चे चल रहे, हे सब आहे. त्यामुळे ते कसं होतं की आता शिवाजी प्रत्येकाला पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात पाहिजे, हा लफडा झालेला आहे. तेव्हा आता एक गोष्ट आहे, शोधा म्हणजे सापडेल. हा संपूर्ण आमचा लोकमतचा ऑफिस आहे, आमच्या संपूर्ण लोकमतचं ऑफिस आहे. या लोकमतच्या ऑफिस मधली तुम्हाला एक एक गोष्ट मला इथे आणून द्यायची, आणून द्यायची. रेडी? रेडी? सगळे रेडी आहेत? ओके. भारत दादा, तुम्ही एक आमच्या ऑफिस मधल्या कोणाकडून तरी एक कंगवा घेऊन यायचं. शशांक सर, हे असं का? तुम्ही ना हे काय एक जॅकेट घेऊन यायचं. पूजा, जॅकेट दे. नाही नाही, ऐका ना, ऑफिस मधलं सांगितलं. ऑफिसच आहे. नाही ना, ऑफिस मधल्या माणसाचं सांगितलंय. हा पूजा, जॅकेट आहे. हा पूजासाठी पूजाने ना 500 रुपयाची नोट घेऊन आहे ना कंगवा? ऑफिस मधल्या माणसाकडून. गो कम ऑन. आता तू भांग पाडून दाखव दे. हा आमच्या ऑफिस मधलाच पाहिजे. 500 रुपयाची नोट हवी मला. हा? पूजा प्लीज. तुला सापडले तर मला देतो. परत मिळणार नाहीये ती. याच्यात नोट आहे. अच्छा जॅकेट. आय गॉट इट. भारत दादा कंगवा, कंगवा हो, दिला ना. नाही कंगवा. अरे का दिला दिलं? कंगवा. चिटिंग केलं तुम्ही. तुला अगोदर बरोबर जॅकेट दिलं. डिरेक्टर आपले गेले ब्लॅक अँड व्हाईट समथिंग. ते गेले सोडून. त्यांनी स्वतःला दाखवलंच तरी चाललं असतं ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स. हे काय? हे देखो तुरंत my या God. झेरॉक्स मशीन किधर आहे, डोंडा या, प्रिंटर या. किधर आहे. तुमच्या ऑफिस मध्ये कुठं असू शकतो प्रिंटर, त्या ठिकाणी जाऊन ब्लॅक अँड क्या झेरॉक्स. बात आहे सर. क्या बात. ओके. क्या बात आहे. दोन कंगवे आणले तुम्ही. एक वेळ माझ्याकडे दिला. एक तेव्हा दिला त्याला भांग करायला दिला. असेच वेगवेगळे खेळ गावातल्या कलाकारांनी खेळलेले आहेत आणि ते खेळावरती मात PI मनोरमाने केलेली आहे. वा रमेश सर. क्या बात आहे. तुमचे खूप खूप आभार की तुम्ही या ठिकाणी लोकमत फिल्मवर आमच्या या पंचायतीमध्ये हजेरी लावली आणि खूप मजा आली तुमच्यासोबत. थँक्यू सर. क्या बात आहे. आणि तुम्ही सुद्धा आवर्जून सालबर्डी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर थिएटरमध्ये जाऊन नक्कीच बघा. आणि पूजाचा एक वेगळा अंदाज, एक वेगळी पूजा साऊंड तुम्हाला पाहायला मिळेल. आणि भारतदादांचाही जरी एक दिवसाचं काम असलं ना तरी ते फार महत्त्वाचं काम आहे. आणि ते काय काम आहे हे पाहायला तुम्हाला नक्कीच मिळणार आहे सालबर्डी सिनेमाच्या माध्यमातून. आणि हा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, ही पंचायत कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि त्यासाठी पाहत राहा लोकमत फिल्म. धन्यवाद.